येत्या 24 तासात तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थांचा हा विशेष संदेश नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच असेल. होय, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणले असेल. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात एखादी इच्छा असते. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवं असतं, कोणाला घरात सुखशांती हवी असते, कोणाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचे असते आणि कोणाला फक्त मनशांती हवी असते. आजचा विषय आहे येत्या 24 तासात तुझी इच्छा पूर्ण होणार. स्वामी समर्थ आपल्याला काही संकेत देतात असे अनेक भक्त मानतात. आज आपण अशाच काही संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. इच्छा पूर्ण होण्यापूर्वी मनात आशेचा किरण निर्माण होतो. अनेक भक्त सांगतात की मोठा बदल घडण्यापूर्वी अचानक मनातील भीती कमी होते, निराशा दूर होऊ लागते, मनात एक अनामिक विश्वास निर्माण होतो, कारण श्रद्धा हीच कृपेची पहिली पायरी असते. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटाच्या काळात योग्य व्यक्ती भेटणे. कधी कधी आपण पूर्णपणे हतबल झालेलो असतो, पण एखादी व्यक्ती अचानक भेटते. ती एक वाक्य बोलते, एक सल्ला देते आणि जीवनाचा मार्ग बदलतो. अनेक स्वामी भक्त याला स्वामींची योजना म्हणतात, कारण स्वामी अनेकदा माणसांच्या माध्यमातून मदत करतात. सतत स्वामींचे नाव कानावर पडणे. तुमच्या बाबतीत असे घडते का? मोबाईल उघडला की स्वामींचा व्हिडिओ दिसतो, रस्त्यावर स्वामींचा फोटो दिसतो, कोणीतरी श्री स्वामी समर्थ म्हणताना ऐकू येते. हे योगायोग असू शकतात, पण अनेक भक्त याला स्वामींचे स्मरण मानतात. अचानक मार्ग सापडू लागतो. पूर्वी जे प्रश्न अशक्य वाटत होते त्याची उत्तरे सापडू लागतात. नवीन संधी दिसू लागतात. अडकलेली कामे पुढे सरकू लागतात. जीवनात प्रकाश दिसू लागतो. हा सकारात्मक बदल अनेकदा मोठ्या यशाची सुरुवात असते. श्रद्धा आणि संयम का आवश्यक आहेत? मित्रांनो, आपण अनेकदा देवाकडे प्रार्थना करतो, पण दुसऱ्याच दिवशी परिणाम अपेक्षित ठेवतो. स्वामी समर्थांनी संयमाला खूप महत्व दिले आहे. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. बी पेरल्यानंतर झाड लगेच उगवत नाही, त्यासाठी वेळ लागतो. तसंच आपल्या इच्छांचंही असतं. एक भक्त अनेक वर्ष नोकरीसाठी प्रयत्न करत होता. अनेक मुलाखती दिल्या, अनेक ठिकाणी अपयश आले. तो निराश झाला, पण त्याने रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू ठेवले. एक दिवस अचानक त्याला फोन आला. या ठिकाणी त्याने महिन्यापूर्वी अर्ज केला होता, तिथून त्याची निवड झाली. तो म्हणाला, मला नोकरी मिळाली याचा आनंद झाला, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे स्वामींनी मला संयम शिकवला. इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावे? दररोज स्वामींचे नामस्मरण करा. सकारात्मक विचार ठेवा. मेहनत सोडू नका. कोणाचे वाईट करू नका. आई वडिलांचा आदर करा. अडचणींमध्ये श्रद्धा जपा. महत्वाची गोष्ट मित्रांनो, 24 तासात इच्छा पूर्ण होईल हे निश्चित वचन नाही. कोणालाही भविष्य निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु श्रद्धा, सकारात्मकता, प्रार्थना आणि प्रयत्न यामुळे जीवनात बदल घडू शकतात. स्वामी समर्थांवरील विश्वास आपल्याला धैर्य आणि आशा देतो. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती मनोमन स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि कमेंट मध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावरती कृपा करा. स्वामी समर्थ तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान देवोत हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या स्वामी संदेशासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.